पवारांनी सावध केलं होतं, राष्ट्रवादी फुटेल असं सांगितलंही होतं आणि आज पवार म्हणाले तेच घडतंय. राजकारणात भविष्यवाणी ही शब्दाची नाही तर अनुभवाची ताकद असते आणि या ताकदीचं नाव आहे शरदचंद्र पवार. आज आपण बोलणार आहोत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटावर आलेल्या नव्या वादळावर. जे पक्ष फोडून सत्तेत आले तोच पक्ष आता पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शरद पवारांनी 2023 मध्ये सांगितलं होतं, अजितनं पक्ष नेला पण टिकवता येईल का? तेव्हा अनेकांनी ही वक्तव्य राजकीय सूड म्हणून घेतली. पण आज बघा, 3 वर्षातच राष्ट्रवादी अजित पवार गट हळूहळू कोसळताना दिसतोय. अजित पवारांनी पक्ष, चिन्ह, सत्तेचा हिंसा सगळं मिळवलं, पण गमावलं ते फक्त विश्वासाचं भांडवल. नेते गेलेत, कार्यकर्ते नाराज आहेत आणि जनता गोंधळलेली आहे. कारण 2023 मध्ये अजित पवारांनी बंड करत भाजप शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी स्थिरतेसाठी आलोय. पण आज त्याच स्थिरतेचा बोजा त्यांच्या खांद्यावर आहे. भाजपाने आपला बी प्लॅन सुरू केलेला आहे. मित्रांना मजबूत ठेवायचं नाही तर उपयोग करून घ्यायचा. आणि म्हणूनच अजित पवार गटातीलच नेते आता भाजपकडे वळताना दिसत आहेत. फुटीच्या पहिल्या रेषा बबनदादा पासून ते जगतापांपर्यंत. मराठवाड्यातील बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित व विक्रमसिंह शिंदे भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. मोहोळचे राजन पाटील आणि यशवंत माने हे सुद्धा भाजपकडे झुकलेत. जळगावच्या दिलीप वाघ यांनी तर आधीच प्रवेश केला. नगरचे संग्राम जगताप हे पुढील निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढतील असा थेट आरोप रोहित पवारांनी केला. आता प्रश्न आहे, ही राष्ट्रवादी आहे की भाजपची बॅकअप टीम? भुजबळांचा इशारा आणि मुंडेंचं मौन. छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बाळासाहेब हयात असताना शिवसेना सोडली, तुम्हाला कसं मानायचं? हा संदेश थेट अजित पवारांना होता. आणि दुसरीकडे धनंजय मुंडे, जे एकेकाळी विरोधी पक्षनेते म्हणून संपूर्ण राज्य हलवत होते, आज त्या मुंडेंना स्वतःच्या गटात कोपऱ्यात बसवण्याची वेळ आलेली आहे. त्यांच्या ताकदीचा वापर न करता त्यांना थांब असं सांगणं. आता हे बघा, शरद पवारांनी अजित पवारांना कधी मुख्यमंत्री का बनवलं नाही? आज त्याचं उत्तर सगळ्यांना कळतंय. 2004 पासून अजित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, पण पवारांनी त्यांना बाजूला ठेवलं. कारण त्यांना माहिती होतं अजित सत्ता मिळवू शकतात पण सांभाळू शकत नाही. आणि तसंच झालं. सत्ता आली पण सत्तेसोबतच नाराजी, मतभेद आणि फुटीच्या चर्चा वाढल्या. आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वीच महायुतीतील 3 पक्ष भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट हे सगळे आपापल्या रस्त्याने जाण्याचा विचार करतायत. भाजपचा सूर स्पष्ट आहे, स्वबळावर लढणार. अशात शिंदे गट आणि अजित पवार गट या दोघांनाही वाटतं आम्ही का सत्तेत मागे राहायचं. आता परिणाम बघा, तिन्ही पक्ष एका विरोधात उमेदवार उभे करतायत. याचा थेट परिणाम अजित पवारांच्या गटावर होणार हे निश्चित आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आणि अजित पवारांची कोंडी. संग्राम जगताप यांनी नुकतीच हिंदुत्ववादी भूमिका घेतली, पण अजित पवारांनी या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. त्यावरून भाजपचे पडळकर आणि विखे दोघेही जगतापांच्या मागे उभे राहिले. हा एक संदेश होता, हिंदुत्वावर गप्प बसणाऱ्यांना या आघाडीत जागा नाही. म्हणजे ज्या ठिकाणी अजित पवार सेक्युलर आवाज उठवतात तेथे भाजप त्यांना अडचणीतला साथीदार म्हणून दाखवतो. बरोबर आहे की नाही? बरं, आता हे बघा, रोहित विरुद्ध सुप्रिया, पुढचा वारस कोण? आता अजित पवारांच्या पुढे प्रश्न आहे, पुढचं नेतृत्व कोणाचं? शरद पवारांनी रोहित पवारांना पुढे आणलं, पण स्वतःच विरोधही केला अशी चर्चा. रोहित पवारांना मतदारसंघात अडचणी, स्वतःचेच पदाधिकारी नाराज आणि कार्यकर्त्यांशी दुरावा, ही त्यांची सध्याची प्रतिमा आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे अनुभव आणि परिपक्वता आहे, पण अजूनही त्यांनी सगळी सूत्र हाती घेतलेली नाही. म्हणूनच राष्ट्रवादी पवार कुटुंबातली राहील की भाजपच्या सावली तरवेल, हा प्रश्न आज महाराष्ट्रात गंभीरपणे विचारला जातोय. अजित पवार आज बघायच्या भूमिकेत दिसतात, हाताची घडी, तोंडावर बोट. जे अजित पवार एकेकाळी प्रतिउत्तर देणारे आक्रमक निर्णय म्हणून ओळखले जायचे, तेच आज मौन धरतायत. कारण ज्यांच्या आधारावर त्यांनी बंड केलं ते आमदार आता हळूहळू त्यांच्यापासून दूर जात आहेत. जर हेच सुरू राहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही आकृती 3 वर्षाची कहाणी ठरेल. तसेच आज सगळं हे स्पष्ट दिसतंय की भाजप आपला दीर्घकालीन खेळ खेळतोय. अजित पवारांनी 2023 मध्ये भाजपसोबत हातमिळवणी करून तुरुंगाच्या सावलीपासून सुटका केली असेल,
पण त्या बदल्यात पक्षाची आत्मा विकली गेली। आता भाजप हळूहळू तोच पक्ष शोषून घेतोय। जसं शिवसेनेसोबत घडलं तशीच कहाणी राष्ट्रवादीची होईल। आजचं दृश्य असं आहे की शरद पवारांनी ज्या सावधगिरीचा इशारा दिला ती भविष्यवाणी ठरली। आता तुम्हीच बघा, 8 ते 10 आदरणीय नेते फुटीच्या वाटेवर, महायुतीत अंतर्गत ताण आणि अजित पवारांचं नेतृत्व धोक्याच्या काठावर। आता येत्या स्थानिक निवडणुका ठरवतील अजित पवारांचं अस्तित्व टिकणार की इतिहासात विसरणार। तुमचं मत काय आहे? अजित पवारांना अजून एक संधी मिळायला हवी का, की त्यांनी शरद पवारांचा इशारा दुर्लक्षित करून चूकच केली की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।